ज्या मराठ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं। भाजपच्या स्थानिक काही प्रमुख लोकांनी मराठा समाजावर केलेल्या राजकीय अन्यायाविरोधात मराठ्यांना रक्तानी पत्र लिहिण्यासाठी आणि आज मराठ्यांना मुंडन आंदोलन करण्याची वेळ या लोकांनी आणली। मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाविरोधात मराठा आंदोलक तथा मराठी क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राम भैया जाधव यांनी स्वतःचं मुंडन करून घेतले। यावेळी समाज बांधव उपस्थित होते। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील, असे राम भैया जाधव यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले। 1993 नंतर 32 वर्षापासून मराठा समाजाला महापौर पदापासून वंचित ठेवण्यात आले होते। यंदा 3 दशकानंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची भाजपला संधी असताना भाजपच्या शहरातील काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊ दिले नाही। आम्ही कुठल्या व्यक्ती किंवा जातीच्या विरोधात नाही, प्रत्येक समाज हा मराठा समाजाचा लहान भाऊ आहे, म्हणून गेल्या 32 वर्षापासून मराठा समाजाचा महापौर न झाल्यामुळे आम्ही मराठा समाजाचा महापौर करावे म्हणून मागणी केली होती। मराठा समाजावर झालेला हा राजकीय अन्याय समाज कधीच विसरणार नाही। मराठा आंदोलक राम जाधव या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, त्या मराठ्यांवर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथं त्यांनी केलेला आहे। 1993 नंतर गेले 32 वर्षात तिथं मराठा समाजाचा महापौर झाला नाही। गेल्या अनेक दिवसापासून आमची मागणी होती की बाबा सर्वसाधारणसाठी ही जागा आहे, मराठा समाजाचा तिथं महापौर करावा आणि जिल्हा परिषदची जी जागा आहे ती ओबीसीसाठी आहे, तिथं ओबीसीचा अध्यक्ष करा आमची मागणी होती। पण या भाजपच्या काही द्वेषी लोकांनी मराठा समाजाचा महापौर झाल्याने आणि मराठ्यांना 2 दिवसापूर्वी आम्ही रक्तानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं, आज मराठ्यांना मुंडन करण्याची वेळ ह्या राज्यकर्त्यांनी तिथं आणून दिलेली आहे। गेल्या 32 वर्षात पद्मशाली समाज, मारवाडी समाज, इतर अनेक सर्व समाजाला सर्व राजकीय पक्षांनी तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। पण आमचा मागणी असताना सुद्धा तिथल्या स्थानिक भाजप लोकांनी तिथं आमचा महापौर होऊन दिला नाही। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही हा लढा आमचा चालूच राहणार आहे।